पण मी जातोय धनंजय शिंदेकडे, मी धनंजय शिंदेकडे जातोय। धनंजय शिंदेजी, गरीब नगरवरची कारवाई हा आता विकसित महाराष्ट्राचा पॅटर्न ठरू शकतो, कारण शहरात अतिक्रमित जमिनी आहेत, अतिक्रमण झालेली आहेत, आणि हा पॅटर्न असणार असेल तर काँग्रेसची भूमिका काय असेल? भारतीय संविधानातलं कलम 21 जे आहे, जे जगण्याच्या अधिकाराबद्दल बोलतं, राईट टू लाईफ आणि राईट टू डिग्निफाईड लाईफ। आता राईट टू डिग्निफाईड लाईफ किंवा सन्मानाने जगण्याच्या अधिकारामध्ये काय येतं तर रोटी, कपडा आणि मकान। आणि मकान म्हणजेच घर, तर हे घर देण्याचं जबाबदारी जी आहे ही जबाबदारी मुख्यतः सरकारची येते। त्याच्यामुळे हाऊस इज अ फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी सिटीजन लिव्हिंग इन दिस कंट्री, हे संविधानानेच मान्य केलेलं आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या डिमोलिशनच्या संदर्भात गेल्या 10, 12, 15, 20 वर्षांमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालय असो, वेगवेगळी राज्यांमधली उच्च न्यायालय असोत किंवा देशाचं सर्वोच्च न्यायालय असो, त्याने एक गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली आहे की अनधिकृत बांधकाम जे आहे ते तोडायच्या वेळेस किंवा अधिकृत पण तोडलं जाते याच्यात, तर अगोदर पुनर्वसन केलं पाहिजे त्या लोकांचं। आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं असेल तर सरकार म्हणजे मुंबईचा विचार करायचा झाला, गरीब नगरचा विचार करायचा झाला, तर 4-4 मजले वाढेपर्यंत मुंबई महानगरपालिका काय झोपा काढत होती का? किंवा संबंधित जे खातं आहे 4-4 मजले वाढेपर्यंत तिथे जे काही चुकीचे धंदे घडत होते, त्यावेळेस मग पोलिसांची लॉ आणि ऑर्डर संदर्भात काय? बरं, तर महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार ज्यांच्या अंतर्गत रेल्वे येते, हे सगळेजण आपल्या संविधानिक कर्तव्य पार पाडण्यामध्ये संपूर्णपणे नापास झालेला आहे। आणि म्हणून मानवतेचा दृष्टिकोन आहेच, परंतु गरिबांच्या झोपड्यांवरती तुम्ही बुलडोझर फिरवत असताना तुम्ही संविधानिक सगळी मूल्य जी आहेत ती बाजूला ठेवता, कायद्याचं पालन जर करत नसाल तर याचं समर्थन कसं काय केलं जाऊ शकेल? आणि गरिबांवरती अशी कारवाई करण्यामध्ये ती याच्यामध्ये हिंदू पण बहुसंख्य आहेत या संपूर्ण महाराष्ट्रभर नाही देशभरात होणाऱ्या कारवायांमध्ये। सर्व धर्मीय लोक आहेत, सर्व भाषिक लोक आहेत, मुंबईत राहणारे सुद्धा मायग्रंट्स आहे, महाराष्ट्रातून सुद्धा आलेले मायग्रंट्स आहेत। तुम्ही गरिबांच्या, हा गरीब कोण आहे? मी जातोय काँग्रेसकडे, मला प्रश्न धनंजय शिंदेना विचारायचा आहे। शिंदेजी, मुंबईच्या भोवती वाढलेल्या झोपडपट्ट्या हे प्रामुख्यानं काँग्रेसचं करतं धरतं आहे, कर्म आहे, अशी टीका काँग्रेसवर अनेकदा झाली, कारण त्या तुमच्या व्होट बँक्स होत्या। आता हे पण मी मान्य करेन की स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा पहिलं युती सरकार आलं होतं त्यावेळी त्यांनी 95च्या पुढच्या सुद्धा झोपडपट्ट्या रेग्युलेट करून घेतल्या आणि त्यामुळे मुंबईमध्ये आणखी परप्रांतीय आले, अशी सुद्धा टीका होते। पण एकूणच झोपडपट्टीच्या या राजकारणाची सुरुवात मात्र तुमच्यापासून झाली अशी टीका आहे। नाही, अजिबात नाही। म्हणाला तसं 1995 साली युती सरकार आलं आणि त्यावेळेस मुंबईतल्या 40 लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घरं द्यायचा असा त्यांचा एक अजेंडा होता निवडणुकीचा। तर मला असं वाटतं की ह्या प्रश्नाकडे खरोखर जर आपल्याला गांभीर्याने बघायचं असेल तर प्रश्नाचं मूळ काय आहे, तर शहरामध्ये गरीब लोक असतात आणि गरीब लोक ज्या बिल्डिंगमध्ये राहणारे, फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणारी लोक आहेत, त्यांना सेवा पुरवण्याचं काम करतात। म्हणजे कामवाली बाई कुठे राहते तर आजूबाजूच्या झोपडपट्टीमध्ये जाते। त्यामुळे गरिबांसाठी जे लो कॉस्ट हाऊसिंग म्हटलं जातं ना, म्हणजे गरिबांसाठी परवडणारी घरं शासन पातळीवरती ऍट पॉलिसी लेवल जर आपण मुंबईकडे बघितलं गेल्या 10 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये, तर त्या बाबतीत काही काम झालेलंच नाहीये, म्हणावं तसं काम झालेलं नाहीये। त्यामुळे लो कॉस्ट हाऊसिंग जर त्या शहरांमध्ये जर बनवलं गेलं तर तिथेही, आता मला एक सांगा ना तुम्ही प्रसन्नजी, कोणाला वाटतं की अनधिकृत घरामध्ये जाऊन राहावं जिथे नेहमी अशी टांगती तलवार असते? आणि ही कोण लोक आहेत? ही गरीब लोक आहेत ज्यांची गावामध्ये जगण्याची त्यांची परिस्थिती निर्माण नाहीये, त्यांच्याकडे जमीन नाहीये, ते शेतमजूर असतात आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांचे गावामध्ये जगणं मुश्किल झाल्यामुळे ते शहराकडे मायग्रेट करतायत। आणि हे संपूर्ण भारतात होत आहेत। तर पॉलिसी लेवलवरती परवडणाऱ्या घरांची पॉलिसी नुसती पेपरवर असण्याऐवजी ती जर जमिनीवर उतरवली तर हा प्रश्न मुळापासून। धनंजय शिंदेजी, हा कसा आहे मुद्दा माहितीये का? हा सगळ्यांना अडचणीत आणणारा मुद्दा कसा होतो तुम्हाला मी सांगतो की एकदम म्हणजे काय होतं यामध्ये, एकदम झोपडपट्टीत राहा म्हणजे तुम्हाला घरं मिळतील, श्रीमंतांचं तर त्यांना या प्रश्नांची काही देणं घेणं नाहीये। मध्ये अडकतो तो साधा सुद्धा माणूस की जो आपल्या छोट्याशा एखादा वन रूम किचन आणि याच्यामध्ये जागेमध्ये 200, 300, 350 स्क्वेअर फीट मध्ये मुंबईमध्ये राहत असतो, कारण त्यांचा प्रश्न कोणी मानतच नाही। डिलॅपिलेटेड आपल्या बिल्डिंगचा इतका मुद्दा राहतो, दरवेळी पावसाळ्यात ती बिल्डिंग कोसळते, भाडेकरूंचे प्रश्न कायम राहतात, कारण ते झोपडपट्टीत राहत नाहीत, त्यामुळे त्यांची वोट बँक पॉलिसी नसते किंवा त्यांच्याकडे तसं लक्ष जात नाहीये। तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो आणि मी पुढे भाजपकडे जातो। संजय गांधी असताना, सर
संजय गांधी मला एक असताना महत्त्वाचा मुद्दा दिल्ली जवळ सांगायचा एक आहे. मोठी या कारवाई झाली होती ऐका ना. आणि त्यामुळे खूप टीका झाली होती. पण संजय गांधींनी सुद्धा तेव्हा दिल्ली सारखी राष्ट्रीय राजधानी ही अशा प्रकारच्या झोपडपट्ट्यांनी ग्रस्त असू शकत नाही. त्यांनी सुद्धा मोठं पाडकाम केलं होतं. ते ऐतिहासिक ठरलं होतं. आजही त्याचे दाखले आहेत, इंटरनेटवरती लेख आहेत त्यावरती. त्यामुळे काँग्रेस असो की भाजप असो, सरकारमध्ये आल्यानंतर तुम्हाला शहराचा विचार करावा लागतो. याचे ते उदाहरण व्हर्टिकल ग्रोथसाठी आपल्याला या जागा लागणार आहेत, हे एक वास्तव स्वीकारावं लागेल. आता हा पॅटर्न जर का रिप्लिकेट होणार असेल अन्य ठिकाणी, तर काँग्रेस कशा प्रकारे याच्या बाबतीत बोलणार आहे किंवा मागणी पूर्ण रेजिस्ट करणार आहे का काही मागण्या घेऊन येणार आहे? नाही, हा पॅटर्न जो आहे ना, आता जर आपल्याला खरंच त्याचं अनालिसिस करायचं झालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ज्याने कडेवर घेतलेलं तो मोहित कंबोज जो आहे ना, तो आता मुंबईतल्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये जेवढे मोठमोठे एसआरए प्रोजेक्ट आहेत ना, त्या एसआरए प्रोजेक्टमध्ये तो आहे. त्याच्या सगळ्या व्यवहारांची चौकशी केली ना, नंतर तुमच्या लक्षात येईल की मुंबई शहरामधले असे जे मोक्याचे जे प्रोजेक्ट्स आहेत, ते प्रोजेक्ट्स मोहित कंबोज आणि अडाणी अंबानी सारख्या मोठ्या बिल्डर्सना हे जे मोठे षडयंत्र जे आहे, या षडयंत्राचा भाग असल्यामुळे त्याच्या ज्या काही असंवैधानिक गोष्टी होतील, मोहित कंबोजचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला एवढा राग कशासाठी येतो? देवेंद्र फडणवीसांना कडेवरती घेणाऱ्या मोहित कंबोजचं नाव घेतल्यानंतर बघा, मोहित कंबोज कोण आहे? मोहित कंबोज हा बँक ऑफ बरोडाचा 200 करोडचं कर्ज बुडवणारा गुन्हेगार होता एकेकाळचा. त्यामुळे मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीसांचा पार्टनर आहे का? देवेंद्र फडणवीस आणि मोहित कंबोज यांचं जर रिलेशनशिप जनतेसमोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा या सगळ्या नाटकांमागचा खरोखरचा राक्षसी चेहरा, सैतानी चेहरा जनतेच्या पुढे येईल. आणि देवेंद्र फडणवीस हे कसे महाराष्ट्रद्रोही आहेत, देवेंद्र फडणवीस हे कसे माझा याच्यातला मुद्दा असा आहे की एकदा जर का डिस्कशन हे एखाद्या व्यक्तीच्या भोवती गेलं, एक व्यक्ती घेतली, मग काय समजा मोहित कंबोज घेतला आणि तो मुद्दा बोलत राहिलो, तर आपण अनधिकृत झोपडपट्ट्या आणि त्यांचा विकास किंवा बीडीडी सारख्या चाळी की ज्या अधिकृत आहेत आणि त्यांचा पुनर्विकास या बाबतीत बोलणं सोडलं जाईल आणि तो सगळा विषय भाजप काँग्रेस होईल. आणि खरं तर सांगायचं झालं तर म्हणजे शिंदेजी तुम्हाला सांगायचं झालं तर त्याचा भाजपला फायदा होईल तुमच्या बाजूने सांगायचं झालं तर, कारण सगळ्या गोष्टीवर राजकीय होतील. शेवटी आपण हे मानणार आहोत की ही मुंबई असेल, आपलं पुणे असेल, नाशिक, कोल्हापूर, कुठलीही शहर असतील, तिकडच्या वस्त्या आहेत, कुठलं तरी एक डिमार्केशन आपल्याला ठरवावं लागेल. जसं मी वैराट यांच्या या विधानाशी सहमत आहे की गरीब माणसं आहेत, त्यांना सर्व्हाइव्ह करायचं आहे, ते श्रीमंत झालेले नसतात आणि तेच या शहराचं वंगण असतं. सगळ्या ठिकाणी हाच मॅनफोर्स असतो, ह्युमन रिसोर्स असतो, हे जसं मला मान्य आहे. पण त्याच प्रमाणाला हेही मान्य नाही की परवापर्यंत आलेली एक झोपडी जर का 6 मजली होत असेल आणि याच्यामुळे जर का तिकडे उद्या आग लागण्याचे प्रकार घडलेले आहेत मुंबईमध्ये, तर त्याचंही समर्थन होऊ शकत नाही. मध्यमार्ग काढायची जबाबदारी शासनाची आहे, त्यासाठी आपण ती भाजपवर सोपूया. मात्र या अतिशय वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयासाठी भगवानराव वैराट या निमित्तानं पहिल्यांदा तुम्ही टीव्हीवरती बहुधा चर्चेत सहभागी झाला, तुमचे आभार, भाजपचे आभार, काँग्रेसचे सुद्धा आभार. इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.